तू बाहेर चल एकदा. असं काय करताय? तू बाहेर चल. तो लय वखत झालंय. काय झालं? तू काय करू राहिली अशी अशी काय करू राहिली? काय केलं मी? काय केलं मी? तू रोज मला काय झोपामध्ये रात्रीची का लाता मारायची नुसती? अहो ती माझी लहानपणाची सवय आहे कुठं इडा? लाता मारायची. अरे पण तो मारला कुठं माहिती का? कुठं मारलं मी? हा? कुठं मारलं? कुठं मार दाखवू का तुला? अहो मला पाय ठेवायची, पायावर पाय ठेवायची मला सवय हा का? आहे. मग काय लाता थोडी ना मारतात असं त्याला बोलतात. अवघड जागेचा लाता लागत या. अहो हो मला समजतंय पण मी काय जाणून बुजून करते का? प्रत्येकाला सकाळी उठलं तर रोज भांडत 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 वैताग आला मला तर तुमचा. हा ना? हो. नाही नाही तो लय झालं बरं का. आज 3-4 महिन्यापासून तो तारस काढतो मी. काय करणार तुम्ही मग? काय करणार रे? हा? बर पाहत तो का आता प्रत्येकाला मी जातो आता पोलीस स्टेशन तो नावची कंप्लेंट करतो. पोलीस स्टेशनला? हा अहो हे बघा मी आहे ना आज काहीच करणार नाही. ठीक काय नाही, काय नाही. शांत झोपेल. अहो, तो ऐका तर. नाही अजिबात मला आता दम निघणार. मी जाणार आता पोलीस स्टेशनला डायरेक्ट तो नावची कंप्लेंट जाणार हो आहे. पण हा पोलीस जेव्हा तुला स्टेशनचा- पोलीस स्टेशनला बोलील ना मग तेव्हा कळेल तुला. पण हा हा. पोलीस स्टेशनचा मॅटर नाही. नाही मला वाटत नाही तेव्हा तू तिला फरक पडेल तुला. तोपर्यंत नाही फरक पडणार. ऐका ना हा. मी काय करते मी माझे दोन्ही पाय आहे ना बांधून झोप. नाही काय नाही, तू बांधून झोप. अहो, नाही तर मी काय उघडी सांगते? झोप मला काही घेत नाही. अहो ऐका ना पण नाही, मी काय नाही. बोलते. अजिबात मी ऐकायला का म्हणे आता. हा मी चाललो आता पोलीस स्टेशनला डायरेक्ट. हा बरं सांगते ना म्हणजे अहो, वा, पण नाही. ऐका तर. अजिबात नाही. माणूस आहे हा. जा तुला करायचं ते कर. पोलीस स्टेशनला चाललेत का? ठीक आहे तू पोलीस स्टेशनला जा. मी पण काय सांगायचं ते सांगते. मला धमक्या दिल्यात मोठ्या पोलीस स्टेशनला चाललो म्हणून बघ. आहे ना बायकोचं लय वखत झालं तसं आता पोलीस स्टेशनला जात आलंच आता काय कंप्लीट. नमस्कार दादा. दादा झोपले काही आहे पण ओ डोकले डोकले दादा नमस्कार म्हटलं. झोपले काय? थांब 5 मिनिटं. हा 5 मिनिटं थांब. तर काय करते? हा डोकले दादा हम्म, नमस्कार म्हटलं. नमस्कार. झोपले काय? थोडं थोडं उठा ना आता. काय काम आहे? कंप्लेंट नोंदवायची होती. कोणती? आता तुम्हाला सांगू का दादा? इथे नालायक दारू पेतर मारा मारा करते नीट कम्प्युटर माई झोप मोडले तुम्ही. दादा शेजाच्या काय हा दारुड्याचीच भांडणार मला दुसरं भांडणच नाही. दारुडे सोडून भांडणच नाही माझ्या. म्हणजे केस कोणत्या येऊ शकता दादा असं नाही चाललं. तुम्ही डायरेक्ट आम्हाला शेजायला लागले म्हणजे काय चुक आहे आमचं सांगा बरं. हं? हा तोंडाचा वास येतो भाऊ. हा घ्या दारूचं आपण गोटाला नाही ते येतं. हा सज्जन माणूस आहे मी. डायरेक्ट तुम्ही दारू तुऱ्याचे शेजायचं डायरेक्ट हा म्हणजे आम्ही पोलीस स्टेशनला यावं का नाही केस देऊ? भाऊ तंबाखू आहे? हा तंबाखू आहे. नाही नाही तांबाखू नाही खात. टपरून एक सिगरेट होतं आपला. हा सिगरेट आणू का टपरून? मला नाही लागत सिगरेट. नाही नाही बोला काय तक्रार तुमची? दादा तुम्हाला सांगू डुकले दादा माय बायको मला रात्री ना झोपातला आता मारती. तुझी बायको तुला झोपात लाता मारती. किती वेळा मारते रात्री? काय सारख्या रात मारती. तू वय किती? मा वय आता 38. 38. तुझ्या बायकोचं तिचं आहे 28-29. मग कसं आता मारे पण म्हटलं भाऊ असं 14-15 वर्ष वय. नाही ना 28-29 चांगलं निबार वयले. पोरं सोरं पोरं सोरं का 2-3 आहे. 3 मग अंड्या गोट्या ही साळुंकी. अंड्या गोट्या साळुंकण्या. हा साळुंकी पोरीचं नाव. बरं तो बाहेर कुठं लफड नाही हो दादा विफर काही? नाही हो या फराने लपडाई नाही. मग कशा लात मारती? काय माहिती. आणि 4 महिने म्हणून चालवलं तिने असं. का लात जवळ गेलं का लगेच लाता. जवळ गेलं का लाता. का लात मारती? काय माहिती. नाही मारले मग गेला मग तिचा कुठं बाहेर लपडाय का काय तेच कळा ना. तुम्हाला लात कुठे मारली? एका इड अवघड जागी. कमरेच्या खाली? हा काही लागलं का? मग 2-3 दिवस दुखत होतं. डॉक्टरनं काय सांगितलं मग तपास? डॉक्टर काय गेलो तपासलं ते डॉक्टर म्हणा मुक्का मार लागेल म्हणा मुक्का.
मग तुम्हाला सरकारी दवाखान्यात ना रिपोर्ट आणायला लागेल तुमचा. हा का जा ते लागलं ते. हो तिला लय तकलीफ होती हो तिला गेलं का मग ते म्हणते दाखवा मध्ये जा बाथरूममध्ये पान. बरं त्याला रात्रीतून किती लाथा मारती साधारणतः? आता काय दादा आता काय सांगावा माणूस का मोजीत राहते का हो सांगा बरं. मग तू फक्त असं आहे बा असं उठवायला गेलं का इकडे सरक ना का बस लात बेडली. मग तो उलट झोपायचं ना. हा उलट झोपायचं. आता उलट झोपल्या तर मग मागून पण लातात बसत आहे ना हो. कुणी कोणी लाथा मारते? हा कुठून लाथा मागून? फक्त म्हणलं का इकडे सरक का बस लात उगारलीच. हाताने नाही का? काय हाताला- नाही आत नाही आत नाही. अरे मग तिचे पाय बांधून टाकायचे ना रे. अहो एक दिवस बांधून टाकली मग बाबा बाबा मग दोन्ही हाताने बी लागली. हा का? हा वाढताड करायला. आता बांधावं काय काय तिचं मी सांगा. ते खरं. हं? तिला बोलू घेतो का पोलीस स्टेशनला? ते तुमचं तुम्ही बोला ना मग माझं काय फोन आहे तिचा? फोन असेल ना. सांगा नंबर. त्या नंबर डायल कर. बोला दादा. नाव चंपा आहे पा. हॅलो, कुठला आला फोन? चंपा. ते काय तुझ्या नवऱ्यानं इकडं मायक तक्रार देऊन दिलेली पोलीस स्टेशनला सांगा दादा. पोलीस स्टेशनला. त्यांच्या मान्यप्रमाणे कायद्यानुसार तुम्हाला अटक होऊ शकते म्हणा. हा जसं जसं तुम्हाला नवरा केला म्हणजे असं कुठे लात मारायची कुठं पद्धत झाली का? हा लात मारा ना तुम्ही पण मागून मारा. मग त्याची लात मारून ते जर बेकामी झालं तर काय करणार तुम्ही? माणूस मरेल थांबा. आज सांगा ना न काय जायचं म्हणजे पण माणूस मेला मग काय करायचं? हा का? मग बरं बरं. हा तुम्ही पोलीस स्टेशन येऊन जा. पोलीस स्टेशन येऊन जा. पोलीस स्टेशनला बाकी नाही काय सांगू. ठेव. मी ऐका बसेल इकडं लवकर ये. काय म्हणले दादा? ती म्हणा मला सवड नाही ती घ्या भेटून तिकडे तिकडे म्हणलं पाहिलं काय. ना हां तुम्ही इकडे आल्या पा कशी. बरं आणखी काय अडचण दुसरं? नाही दुसरं काय नाही अहो 4 महिन्यापासून काय सांगा. उपायचं का? झालंच नाही का? मग त्यावर 4 महिने काय केलं? मग आरामाचं मग आता काय करतं. जावं आंब्या झाडाखाली बसावं. तांबाटे जर तांबाटे बांधले बस ते तांबाट्यात. त्याच्यावर लात मारते ते काय मोठे का लय? हा मोठे बिठे का काय? आता असं आहे दादा तर मोठं का लहानचं नाही विषय पण आता ते कसं तुम्हाला कसं काय सांगू. नाही ते कामी आहे ना. बरं जे तुम्हाला तेच मला आहे नाही ना. नाही कामी आहे ना ते. हा कामी आहे नाही ना. ना कामाचं ते मारू नाही नाही ना कामी हाणून नाही हाणून हो. उठू शकते अजून. न कामी नाही. पोरं कशी काय झाली? हा पूर्ण मग अंडा झाला गोट्या झाला आणि मागून साळुंकी झाली. सांगू. हा 3. बरं येऊन राहिली तिला बोलावले मी पोलीस स्टेशनला. हम्म. म्हणलं येऊन जा मग बघू काय तुमच्या समाशी मिटत असते ठीक. हा नाही तर तुम्हाला डायरेक्ट वकील टाकून तुम्हाला कोर्टामध्ये दावा करायला नाही नाही इकडे चहा तिला हिला इकडे ते करा. इकडे जे आपल्याला काय असं करे काय माहिती होत असतं काय. मग मी देतो ना थोडेफार. हा तेच तर. देईल ना तुम्हाला 1-2 क्वार्टर पुरते एवढं काय काय. कोर्टापुरती मी का काय उपाय दे का काय? हा? हा देईल का तो आपल्याला काय केशी बांधगडी नाही करायच्या. बरं फक्त तिला आहे ना तुमच्या खाक्यावर तिला हे दाखवा कच का काचका. आपला कच का कट. मला माहिती आपलं काय माणूस येणार जवळ बाहेरच बडबड करतो जास्त. माझ्या कचक्यांना काही जणांनी हात जोडले. जेव्हा खाक्यावर तिच्या ताब्यात जेव्हा सापडत तर माणूस मग थरार कापरा होतो. बरं बरोबर आहे की नाही? असं आहे ते. तुम्ही बरोबर तिचं मान राखून आहे ना हो हो बरोबर दाखव द्या. कुठं केशी बांधगडी करायचं असं बरं की नाही. नाही तुमच्या मना मला काय लांबच मला काय. काय माहिती का साहेब बसायचे पोलीस केस करीत कोर्ट कचेरी करीत गाद्या चारा गाद्या मोर नेऊन घालायचा काय माहिती. कष्ट करायचे आपण. एकदम मोर कोर्टात जर गेलं ना हा मग वकील निसरता लय अवघड तारखा एवढं काय मोठी बाबत नाही ह्याच. आली पा. नमस्कार साहेब. आलेच का शेवटी तुम्ही पोलीस स्टेशनला? मी तुला म्हणलं होतं ना मी. चंपा का तू? मला असं वाटलं मजाक करताय म्हणून. चंपा आहे तू? हो साहेब मी चंपा आहे त्यांची बायको. कस काय लात मार त्याला? बसू का मी जरा? बस खाली बस. बस का म्हणजे काय मा डोकं बसते काय? नाही ना साहेब तसं काही नाही आहे. बोला ना. तू कस काय लात मार त्याला?
नाही मी लात नाही मारलेली त्यांना. काय अक्कल आहे का तुला? हा साहेब तुम्ही एकच बाजू ऐकली, दुसरी बाजू ऐकलीच नाही का माझी? कंप्लेंट त्याने दे रे. ऐका ना त्याची बाजू ऐका ना. पण डोकले दादा तिची बाजू ऐकून घ्या ना काय म्हणजे काम कर, तुला जर तू भाव सांगायला टाकली ना, मिक्सिंग कंप्लेंट दे. मिक्सिंग मिक्सिंग क्रॉस क्रॉस हा कंप्लेंट दे. क्रॉस कंप्लेंट. क्रॉस कंप्लेंट. हो हे बघा साहेब मला काही क्रॉस कंप्लेंट द्यायची नाहीये. पोरं आहेत आम्हाला. नाही नाही नाही, काही जाणून सर मी तुला तो केस करून तुला अटक करू शकतो. काय? हो तुला नाही, तुझ्या पायांना. हो का? बरं माझ्या पायांना. हो अहो पण साहेब सर मी त्यांना मी अटक करू शकतो. साहेब ऐका ना प्लीज माझा ऐका. मी काय बोलते, आता माझी लात मारची सवय जी आहे ना ती मला लहानपणापासून आहे. पण मी त्यांना रोज कुठं लात मारते? रोज जर मी लात मारली असती तर एवढा 5-6 वर्ष संसार टिकला असता का? मला सांगा बघू तुम्ही. सांगा विचार करा साहेब, तुमचं पण लग्न झालंच असेल की नाही? हो साहेब तिनं पार सुजून ठेवलंय आणि तिचं काय ऐकायचं तुम्ही? हा साहेब खोटं बोलतायत हे. मी काही घोडा आहे का, घोडी आहे का सुजून ठेवायला? मला सांगा बघू. दाखव चेटी काढून दाखव. चेटी काढून दाखव. अहो काय करताय तुम्ही पण? खरं लागेल का? मला बघा लागेल. नाही तर डॉक्टरकडे जर गेलं ना, बस खाली बस. पाहिलं खूप मारला गेली. अहो साहेब बघा ते ना काल आहेत ना मार्केटमध्ये जाताना ते काल पाय घसरून आहे ना बरोबर ते मागेच पडले. ते ना तुम्हाला खोटी कंप्लेंट देतात माझ्याबद्दल, समजलं ना? तुम्ही त्यांचं ऐकू नका. तो भामटा साहेब 4 महिन्यापासून उपाशी, 4 महिन्यापासून विचार करा. त्याला जेवण देत नाही का? मला सांगा सर साहेब, हा माणूस जर उपाशी जर असता ऐ. पण चालत आला असता का? अरे उपाशी म्हणलं, तू जागला कसा? अहो आता तुम्ही समजून घ्या ना, उपाशी काला मत आहे दादा. तुम्ही तरी दम काढता का 4 महिने? तुम्हीच सांगा. पण हा मी रोज करतो डिल्ली करतो. आणि मग मी ना असं नाही, मी रोज करतो. मला त्याशी जमू शकत नाही. पण काय जेवण का? हा मग तो मी उपाशी 4 महिन्यापासून. मला ते 1 दिवस नाही जमू शकत. हो ना? त्याने एक दिवस दम काढत नाही मी. काय ते? जेवण का? हा मग मला सांगा साहेब, हा असं तरतरीत कसं चालून येतो? हा ते बरोबर आहे ना. कारण दादा समजून घ्या तुम्ही. तुम्ही चांगलं माहिती आहे ना तुम्हाला. हा मला शेवट डॉक्टरकडे बोलावं लागत तुझी तपासणी करायला. म्हणजे इकडे जागेवर तपासणी करू का तू? अहो डॉक्टर काय तुम्ही काय बोल राहिले दादा? तू खरंच उपाशी का काय बघ? डुकले दादा तुम्ही बोलायचे? मग फुकट मी पोलीस स्टेशन आलो केस जायला? हे बघा साहेब, हे आहेत ना माझ्याबद्दल आहेत ना खोटी तक्रार देत आहेत. तुम्ही यांचं एक पण ऐकू नका. बाय तुला सांग नीट बोला. खूप बाय नीट बोलला का बाय? तुम्ही पण कोणाचं देईल आता? पोलीस स्टेशन आहे. पोलीस स्टेशन आहे. साहेब तिला समजून सांगा. चावडी नाही, पोलीस स्टेशन आहे. साहेब समजून सांगा. बघितलं बघता त्याच्यावर मी मार्ग काढतो काहीतरी. बघितलं कसं मला मारायला धावत होते लगेच. बरं ठीक आहे राजू, तू किती लाता मारते तू कम से कम? मी की नाही 4-5 वेळा. म्हणजे झोपेत साहेब, झोपेत. यांचं सांगा. काय असतंय? फक्त असं हलवलं का इकडे सरक का लगे लात उचललीच. अहो ते काय ना, पहिले मी लहान होती ना तेव्हा मला थोडे वेड्यांचे झटके यायचे. तर ती सवय मध्ये माझी अजून गेली नाही. तर कधीतरी तो झटका येत असेल मला वेळ. अजून झटका तो कधी मध्ये? हा म्हणजे त्यामुळे ती लात त्यांना लागली जाते साहेब. त्यांना मी हेच सांगते गेले 5-6 वर्ष, पण त्यांना असं वाटतं मी मुद्दाम लात मारते. म्हणजे 4 महिन्यापासून विचार करा. 4 त्रिक 12 122 दिवस आहे. 122 दिवस मी लाता खात आलो. विचार करा. साहेब हा माणूस जर लाता खात करा. मी हिशोब केला किती होते दिवस. बरं मी काय तो एका दिवशी तंगडे बांधून ठोंब पाहिजे ना. हा मी यांना म्हटलं होतं मी तसं करते म्हणून. तर नाही म्हणे तसं काहीच नाही, मी जातो पोलीस स्टेशनला लगेच. आणि सावी तर बरं एक दिवस तंगडे बांधून पाहिली आणि जेव्हा तुम्हाला सांगतो म्हणलं इकडे सर अहो लगेच दुरी हात चालू केले. येतो 8. हो ते बरं मी काय म्हणतो, एक काम करा तुम्ही नका लोड एवढं. किती लाता मारती ना तिची मला टेस्ट घ्यावं लागेल. टेस्ट म्हणजे एक दिवस तिला थांबावं लागेल थांबायला पोलीस स्टेशनला. पोलीस स्टेशन. चालेल राहू दे राहू दे. हा राहू दे. डोकं फिरलं की ते रात्री मला थांबायला सांगताय? नाही बरोबर आहे मग. असं काय तुमच्याकडे लेडी कॉन्स्टेबल कोण नाही का? लेडी कॉन्स्टेबल आणि आमच्या याच्या म्हणजे आमच्या ग्रुपमध्ये नाही. ग्रुपमध्ये नाही? नाही डिपार्टमेंटला नाहीये. आमच्या डिपार्टमेंटला नाही एक लेडीज. हे बघा साहेब, मी आहे ना तुम्हाला एक प्रॉमिस करते, मी याच्या पुढे ना यांना नाही लाता मारणार बस. नाही अजिबात नाही. मला साहेब पुढं नाही. बा मी काय म्हणतो तुम्ही जा घरी बायला राहून दे. तिची मी ट्रीटमेंट घेतो. रात्री किती लाता मारती, जोरात मारते हळूच मारते ते पाहावं लागेल मला ना. अहो पण साहेब तो
नवरा माझ्या बाजूला झोपलेला असतो, मी काय तुमच्या बाजूला झोपणार आहे का? शी, अरे तगडे तुम्हाला वर काही लाज वाटते का बायकोला मी दुसऱ्याच्या काय घरी ठेवायला? म्हणतोय तगडे वर करून बांधायची आड्याला. वाढेल बांधले तर पण ते हात मोकळे राहते ना अहो, हात साहेब साहेब माझं ऐका ना. तोंड लाल केले तोंड दादा. बरं मी काय म्हणतो, एक काम करा, तिला 8 दिवस कोलदांडा वापरू पा. कोणाला तेवढे कोलदांडा कोळदंडा काय असतो तो? म्हणजे हात आणि पाय एकत्र बांधायचे. अहो मरल ना मी, असं काय कच काय मरत नाही मला, त्यानं काय मरतंय, म्हणजे सवय मोडो असतो. म्हणजे मी अहो, देव ते 2-3 वेळा त्यांच्या कानाखाली मारली होती. का हो दादा कोळदांडा घातल्यावर परत मावाले जे 4 महिने 122 दिवस व्हायले, मग किती दिवस मध्ये तुम्ही कोळदांडा घाला? 4-5 दिवस घालून पहा ना. म्हणजे परत 125-26 दिवस होतील, मग कसं व्हायचं सांगा नाही बरं? त्याच्यात होईल ना. कस काय होईल दादा? कोलदांडा घालतो काय अडचण नाही. नाही हो कस काय ती जागेत असं गतोड होऊन पडेल. तुम्हाला काय होतं का तुला? जागा कशी जुळवायची ती जागा कशी काय जुळवायची? बरं एक काम करा, आता मी तिला धमकी दिली, हा. अरे बघा जर लात जर मारली ना तिची लात काढून टाकेन मी. नाही 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 साहेब, मी असं काहीच करणार नाही. मी शांतच होते नाही आता तर याच्या- मी तुला शब्द बोलणार नाही. हे बघ दादा मी तिच्या पायाला डायरेक्ट अटॅक करू शकतो. नाही नाही साहेब, दादा. मी आता हो दादा मारणार त्यांना. हे बघा 3 पोरं होईपर्यंत मला बघ अंड्या झाला गोट्या झाला आणि साळुकी झाली, तोपर्यंत अजिबात लाताने मारले बरं का. पण तिळू मोर आहे ना सुरुवातच झाली. हॅलो, रूम खाली ना एक. रूम बरं बरं, ते पिसळे कुत्रे सोडा, तिथे 2 पायावरून टाकायचे मध्ये. म्हणजे आम्ही दोघांनी इकडेच राहायचं का? नाही हो, मग तुम्ही ट्राय करणार ना आमची? नाही हिच्यावाले तुमची नाही, हिच्यावर नाही केस करू शकत मी, फक्त पायांवर केस करून राहिली. पायांवर? अहो पण हे काय हॉस्पिटल थोडी नाही. अहो तुम्ही जेलच्या बाहेर राहणार आहे, पायगाचं आत टाकणार आहे मी. साहेब साहेब, मी बोलली ना तुम्हाला आता की मी आता असं काही वागणार नाही. खरंच नाही वागणार. वागली मग काय करशील पुढं? काय करशील? आता साहेबांकडे बरं आजच्याच रात्री लाता जर मारले मग? काय बाय, तुम्हाला आजच्या दिवस मी सोडतोय. हा. जर लात मारली ना हा. तर उद्या तू मग तुझे पायी. नाही 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 मुंडका बाहेर आणि पाय मध्ये. हा नाही नाही साहेब, मग मध्ये किती जणांनी ओढले त्याला, मग मी जबाबदार राहणार नाही नाही. साहेब, काय? मी याच्या पुढे पाय ना हा, नाही साहेब, मी याच्या पुढे व्यवस्थित काही त्रास देणार नाही. त्या जेलमध्ये टाकलं ना बाई, हम्म. तिथे ना जवळजवळ 12-13 वर्षाचे कैदी मध्ये कोणते मी खून कुठे केलाय? तुझे पायने तोडू खाते, तोडून ते. तोडून? हा ते कैदी. अहो पण कायद्यांचा आणि माझ्या पायाचा काय संबंध? हा ते खूप भुकेलेले. कारण असे पाय मध्ये गेले हो. हा बाई तुला गंज मोडून मध्ये घेतील. अहो पण कायद्यांचा आणि माझ्या पायाचा संबंध काय? तुम्ही डॉक्टरकडे नाही घेऊन जाणार का? कोणतं? डॉक्टरकडे घेऊन तू का त्याच्या लग्नाला आली काय? तुम्हाला डॉक्टर डॉक्टरकडे यायला, बाय. मला समजत नाही. तुम्हाला तुला डॉक्टर रताळा कळत? अहो तुला रताळा कळत तर घरीच मग मिटवला असतं तो. तुम्हाला पोरं काढलं मला विचारून काढलं का तुमचे पाय? मग जायचं डॉक्टरकडे. डॉक्टर मला पाय काढून टाका. हा तोच पर्याय राहील. एवढं ठीक पाय आहे. जाते मी डॉक्टरकडे आणि सांगते डॉक्टरांना ते पाय कापून टाका म्हणून. हा, मग पाय- मला अपंग म्हणून सांभाळा. समजलं हो ना? नाही ना मग. नाही नाही, लबराची बाय बसून घ्यायची. काही गरज नाहीये, समजलं हा. ना? याच तुम्ही घरी, बघते मी तुम्हाला आज. हा जाय निघ. जेवणच देणार नाही, बघ. हा मग पैसे काढ. मी काय म्हणतो दादा पैसे काढ रे ना कुठं खाऊ. डुकले दादा. पण आता ही गेली, पण आता संध्याकाळचं पाहतो. ते मला पुढचं नको. हिनं जर लाता मारल्या जर हा पैसे काढ. असे आहे बघा, आपण पार्टी करू ना. नाही नाही, पार्टी बिटी नाही. चला नाही नाही, पार्टी बिटी नाही, पैसे काढ. चला ना. जाय का, पैसे काढतो का? नाही तर मला केस उलटा काय टाइम लागणार नाही. 100 घ्या ना, 100 घ्या. नाही 100 नाही परवडणार. अहो घ्या 90 येईल तुम्हाला तेवढी दादा. आम्हाला पावती 300 भाडं लागत. आम्हाला नको काय एवढं तोंड बांधलं तिथं. नाही माझं तुमचं काम आहे दादा, असं काय करतो? नाही ती 300 पैसा माहिती का जाड राहते का हो? अहो ये ना का काय उचली त्याची जीवन लावायचा टाळवलं तुम्ही सुद्धा. नाही इटा का, ही खुर्ची काढू. त्यावर गव्हर्नमेंट तुम्हाला पगार देत नाही का? सुपी नाही नाही, वाटते पगार देत नाही का? गव्हर्नमेंट पगार. अहो काय बोलायचं राव तुम्ही? नाही परवडत. असं नाही हो. तुम्ही गव्हर्नमेंट पगार देतो, सगळं देतो. हा अहो तुमच्या बायकोने जर तुम्हाला लाता मारलाच ना, मग तेव्हा तुम्हाला कळालं असतं. तुला खरं बोलू का पोटातलं? काय पगार जातो बायकोच्या नावावर. कवर मग ते नावावर करून घेतलंय तिनं. मला थोडं बाहेर मी आठवलं ना. तुमच्या लपड आहे का? मग त्याला पैसे द्या तुम्ही. ती अशीच करायची. हा झोपा टाइम चिमकुट घरची? हा चिमकुट घ्यायची. अरे बापरे. हा मग तिला नाही रे, पहिले ती लहानपणी ना तिची आई वारली होती ना, हा ती दुधा कटायची करायची ना, हा ती सवय लागली. चिवडायची. हा आणि चिवडायची. हा जिडं धरलं का तिने मला चिवडायची. मग मी काय केले,
बाय थोडं मॅटर करून गेले त्याच्याकरता मला पैसे लागत आहे पप्पाचे कड 500 नाही एवढे बघ ना. नाही 100 सव्वाशे घ्या. नाही 300 करता नाही होय ना, तुम्ही लय वागत आहे. जे 200 झालं नाही म्हणजे का तुमच्या लपडे आम्हीच मिटवायचे का? 200 नाही नाही. अहो मला काही केस फिरवला काय काय? लागणार नाही दादा मी त्या बायला बाहेर ठेवून तुला 150 घ्या बंद 150 घ्या. तुला बंद टाकीन आणि सगळं कधी तुला सोडी मग का मग बरं घ्या 200 घ्या आता आता नका ते करा. कधी तुला उळवळ कधी राहते द्या. तू तुमचं हे द्या ना. कॅनेल बाबा हा स्कॅनर द्या. नका इकडं. काय थांबा 200 घेतो ना. हा चल आले बा. मी काय तू आता घरी जा हा आजच्या दिवस तू काय होते टेस्ट घेऊन पाय हा आणि तसं मोबाईल तुझ्या मोठा मोबाईल येते ना हा हा तुझे मला फोटो बिटो काढून टाक परत बरं चालेल लाता मारते काय. आजच्या दिवस त्याला चेन्स दिलाय नाही तर उद्या आहे ना लगेच जमा करून घेते. तुझे पाय जमात करून घेतो चालेल हा येऊ मग दादा. हो या अरे वा. बरं मी काय काही मळ्यात वांगे बी घ्यायचे नाही वांगे बटाटे शेपू लावली आली काढायला. येता येता घेऊन या का शेप आवडते तुम्हाला? हो मुळे नाही मुळे नाही मुळे पण आहे माग. शेपू पपई आहे का पपई हा पप्पा आपल्या कवळे आहे ते बारीकले हं? बारीकले पेरू पेरू नाही अजून. नाही का सीताफळ आता सीताफळ लागले. त्यांना आपल्याला पपई पाहिजे पपई पप्पाला टाइम लागला. अशी लाल लाल पपई लाल हा लाल पपई. दोन एक महिने लागतील अजून. मी लय खातो आवडीनं पपई हा का बरं आता एक दिवस घेऊन येईल तुम्हाला. बाकी मुळे बिळे गाजर बिजार रात्र बित्र नाही नाही आपल्याला पपई बरं पपई आपली पेरी तुम्हाला पांढऱ्या पिशा कमी होत्या का तुमच्या? हा पांढरे पिसे ते औषधी कारण बरं का पप्पा. हा बरं येऊ का दादा? हा या पिकल्यावर घेऊन येईल तुम्हाला. हा? राहायला कुठे एवढं क्वार्टरला काय? नाही नाही हा तिथे आपला रूम हा का अरे. तिथे किती पोरं आहे तुम्हाला दादा? फॅमिली घरी पोरं किती? पोर 3 पोर फॅमिली घरी हा. आणि मी दुसरी घरी आलो सध्या हा काय मागच्या घरी अरे बरं बरं. त्याच्या करता ते 200 तर मला आहे ना आम्ही म्हणलं आमचेच लपडे आहे काय पण तुमचे आहेच बा. हा भाजी पालण्यावर लागेल मला आहे. तशी मला एंट्री नाही हा, चला येऊ का? हो मला एंट्री नाही तशी म्हणजे बरं बरं चल 200 आले काहीतरी भाजीपाला घ्यावा